हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत लॅबनिटीज. ओके, जर तुम्ही माझा पहिलेचा जर व्हिडिओ नसेल बघितला तर पहिले बघून घ्या, कारण त्यामध्ये लॅबनिटीज कुठून आलेली आहे, त्यांनी कुठला सिद्धांत सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे, त्यांची थिअरी काय, त्यांची आयडियोलॉजी काय आहे, ते सगळ्या प्रस्तावनाद्वारे आणि पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं असणार आहे. ते म्हणतात की जेव्हा लॅबनिटीजचं जेव्हा लक्षात आलं की या जेव्हा आपण कार्य आणि कारण जेव्हा संबंध जेव्हा आपण सांगत असतो तर त्याच्यामध्ये 3 मूलभूत गोष्टीचं त्यांनी वर्णन केलेलं होतं. ते म्हणतात फर्स्टली तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, निरंतरता असली पाहिजे, म्हणजे कंटिन्युटी असली पाहिजे. ओके, सेकंड सांगतात की ते वैयक्तिक असलं पाहिजे. ठीक आहे. थर्ड म्हणतात की पूर्वस्थापित सामंजस्याचा करार असला पाहिजे, म्हणजे ते 3 नियमानुसार या 3 लॉनुसारच त्यांनी आपल्या या सिद्धांताची मांडणी केलेली असणार आहे. तर चला जास्त वेळ न घालवीत आज आपण आपल्या सेकंड व्हिडिओला सुरुवात करूया. ज्यांचं थिअरी बघणार आहोत ते आहे आपले लॅबनिटीज. चला तर बघा, निरंतरता म्हणजे काय, ते कंटिन्युटी, म्हणजे लॉ ऑफ अ कंटिन्युटी. ओके, आता लॅबनिटीजचा जेव्हा अभ्यास होता गणितामध्ये, खूप गाढा अभ्यास होता, खूप डिटेलमध्ये अभ्यास होता, तर ते म्हणतात की गणितातील अनेक महत्त्वपूर्ण सिद्धांताचा त्यांनी शोध घेतला आहे. कारण बघा, ते तत्त्वज्ञानाचेच त्यांचे वडील तर प्रोफेसर होते. त्यांनी धर्मशास्त्र, गणित काय आहे, तत्त्वज्ञान काय आहे, राजकीय, पॉलिटिशियन या सगळ्याच्यामध्ये त्यांची काय ते एक महारत हासिल होती. आणि त्यामध्ये जे गणितशास्त्र होते त्याच्यामध्ये तर त्यांचे खूप महत्त्वाचा अभ्यास इथे होतं, खूप गाढा अभ्यास होता, खूप डिटेलमध्ये अभ्यास असल्या कारणाने ते म्हणतात की उदाहरणार्थ ते म्हणतात की खाली दिलेल्या रेषा संख्या रेषेचा अवलोकन केल्यास आपल्या लक्षात येते की रेषा जी असते संख्या रेषा ही दोन्ही बाजूंना अमर्याद पसरलेली असते. आता बघा, आता जर मी इथे जर अशी एक रेषा काढलेली असणार आहे, ठीक आहे, माहीत आहे सरळ नाही झालेली आहे, जरी मी ते अशी रेषा काढलेली असणार आहे, तर बघा ही जी रेषा आहे एक तर इकडे जाणार आहे, सरकणार आहे, पूर्ण मर्यादेमध्ये सांगितलेलं काय, अमर्याद म्हणजे तर आपण म्हणून की याला लिमिट नाही आहे, अनलिमिटेडची गोष्ट करत आहे. आणि इथून जर मी इकडे जर असं इथून विचार केला, इथून जर याला अशी सुरुवात केली तर इकडे पण ते काय असणार आहे, अनलिमिटेडपणे समोर बढ़णार आहे किंवा समोर ती रेषा जाणार आहे, म्हणजे त्याला लिमिटच नाही आहे, अनलिमिटेडची गोष्ट करत आहे, मर्यादेची नाही तर अमर्यादेची इथे गोष्ट करत असणार आहे. या दोन्ही बाजूच्या जो रेषा आहे या समप्रमाणामध्ये काय असणार आहे, समोर ते काय नाही वाढत जाणार आहे. ठीक आहे, असंच लॉ कोणाला म्हणायचं आहे, लॅबनिटीजला म्हणायचं आहे. आणि ही जी संख्या रेषेवरील संख्येचा कुठेच इथे अंत होत नाही. ठीक आहे, अंत होणार आहे का या रेषेचा, एवढी रेष काढल्याच्या नंतर ही इथून सरळ जाईल आणि ही रेष सरळ जाईल, म्हणजे जेव्हा मर्यादेची गोष्ट न करता त्यांनी अमर्याद जेव्हा गोष्ट केलेली आहे मग तिथे अंत कुठे आलेला आहे, अंत येणारच नाही आहे. म्हणून लॅबनिटीज म्हणतात या संख्या रेषेला अंत नसणार नाही आहे. ठीक आहे, आणि या दोन्ही बाजूला ती कशी चालणार आहे, अमर्यादपणे ती वाढतच जाणार आहे. लक्षामध्ये, म्हणजे गणिताचं त्यांनी एकदम सखोल, एकदम म्हणजे म्हणून आपण बेसिक नॉलेज आपल्याला सांगितलेलं आहे की एका रेषेपासून आपण अमर्याद कशी संख्या इथे आपण म्हणजे लॉंग करत जातो, हे त्यांचा इथे सिद्धांत सांगितलेला असणार आहे. आणि संख्याची मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्याची आपल्याला सांगणे खूप कठीण वाटते. ठीक आहे, पण एवढेच नाही तर ते सांगता येतही नाही. संख्या या अमर्यादेपणे वाढता येतात, पण व अमर्यादपणे लहानात लहान भागामध्ये विभागता येते. यावरून असे निष्कर्ष इथे काढता येते की एखाद्या पदार्थाच्या विभाजनाची कोणतीच सीमा असू शकत नाही, परंतु त्याच्यामध्ये अंशामध्ये निरंतरता इथे आपल्याला पाहणं आवश्यक असते. म्हणजे इथे सीमा नाही राहणार आहे, लिमिट राहणार नाही, पण त्याच्यामध्ये अंशामध्ये थोडंफार आपल्याला फरक इथे जाणवत असते, निरंतरता मात्र इथे आवश्यक असते. उदाहरणार्थ ते म्हणतात की ज्याप्रमाणे एखादी रेषा भिन्न बिंदूत विभक्त होऊ शकते आणि विभिन्न बिंदूच्या निरंतर संबंधाने परत ती रेषा बनू शकते, अशा या निरंतरता नियमाच्या सहाय्यानेच लॅबनिटीज यांनी विकासवादाची व्याख्या केलेली आहे. आणि हे या ठिकाणी लक्षात ठेवले आपल्याला पाहिजे की लॅबनिटीजचा जो मतानुसार जो विश्वाचे मूलतत्व काय आहे, तर ते म्हणतात इथे चिन्ह असणार आहे. आता बघा, रेषा आणि बिंदू त्यांनी काय म्हटलेलं आहे, जर तुम्ही असे एक बघितले इथे छोटे तुम्ही असे बिंदू बनवत जा. ठीक आहे, आता हे जे बिंदू मी बनवलेले असणार आहे, तुम्ही पण आपल्या एखाद्या बुकमध्ये बघा, तर हे जे बिंदू आहे याला जर जोडलं तर काय होणार आहे, एक सल्लग रेषा निघणार आहे.
हे सांगितलेलं आहे, म्हणजे बेसिक आहे, म्हणजे जास्त डोकं लावायची गरज आहे का? नाही. पण त्यावेळेच्या काळामध्ये जेव्हा लॅबनिझने ह्या गणिताचा शोध, बेसिक तत्वाचा शोध जेव्हा लावलेला होता, तर ते म्हणतात हे विश्वाचे मूल तत्व काय आहे? तर ते म्हणतात की चिज्ञू आहे. तुम्हाला खूप वेगळं वाटत असेल का, अरे बाबा चिज्ञू कोण, काय आहे हे, मोनोलॉजिक काय आहे, मोनॉड्स कशाला म्हणतात, ठीक आहे. पण हेच त्यांच्या तत्वाचं एक बेसिक आहे, मूलभूत तत्व त्यांनी सांगितलेलं आहे. आणि विश्वाच्या मूल तत्वामध्येच त्यांनी चिज्ञूचा शोध इथे लावलेला असणार आहे. हेच आपलं त्यांचं काय आहे, थेअरीचं सिद्धांत असणार आहे, ठीक आहे. म्हणूनच मी म्हटलं की तुम्हाला पहिले तुम्ही फर्स्ट व्हिडिओ बघत चला, तेव्हाच तुम्हाला सेकंड व्हिडिओमध्ये काय आहे, थर्ड व्हिडिओमध्ये काय आहे हे तुम्हाला कळणार आहे. कारण एकदाच मी सगळं घेऊन आलेली असणार आहे, तर हा काय असणार व्हिडिओ खूप लाँग होणार आहे आणि महत्त्वाचं तुमच्या डोक्याच्या पलीकडे जाणार आहे. मला लाँग व्हिडिओ बनवायला काही नाही, मी कंटिन्यूमध्ये हे व्हिडिओ बनवतच जाते, ठीक आहे. मी काही ते जेव्हा आपण म्हणू की छोटे छोटे व्हिडिओ करते आणि मग त्याला जॉईन करते असं नाही. मी 20 मिनटं 25 मिनटं कंटिन्यू इथे बोलत राहते तुमच्यासाठी, ठीक आहे. तर चला, एका शॉर्टमध्ये मी व्हिडिओ बनवत असते हे सगळंच. चला, माझ्यासाठी नवीन नाही आहे, पण तुम्हालाही कळलं पाहिजे, कारण मॅडम इथे शॉर्ट व्हिडिओ न बनवता डायरेक्ट हे लाँग व्हिडिओ स्वतःहून एकाच रिटेकमध्ये बनवत असते. म्हणून व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा, ओके. तर चला, सर्वच चिज्ञू एकसारखे असत नाही, कारण बघा वेगवेगळे पण असू शकतात, भिन्न भिन्न, पहिलेच त्यांनी सांगितलेलं आहे भिन्न भिन्न असतात, ठीक आहे, एकसारखे नसतात. तर चिज्ञूमध्ये काय असते, चेतनेचा फरक इथे असतो. आता त्याच्यामध्ये चिज्ञू म्हटलं की तुम्हाला खरंच वेगळं वाटणार आहे, अरे काय आहे चिज्ञू, काय आहे, त्याच्यात चेतना असते, ते वेगवेगळं असते, त्याच्यातही डिफरन्स पाहायला मिळत असते. आता चेतनेच्या प्रमाणाच्या आधारावर चिज्ञूची एकच श्रेणी इथे होत असते. तर त्या चिज्ञूमध्ये ते म्हणतात की याच्यामध्ये एक तर खूप काय असते, उच्च दर्जाचा चिज्ञू असतो, ठीक आहे. नंतर काय आहे, निम्न दर्जाचा चिज्ञू असतो, एकदम खालच्या पातळीचा. नंतर काय असणार आहे, उच्च पातळीचा असणार आहे, उच्चतर. त्याच्यानंतर आहे उच्चतम पातळीचा, म्हणजे एकदम हाय लेवलवरचा इथे चिज्ञू असणार आहे. म्हणजे खालून जसं जसं वर जात आहे तसं तसं त्यांनी इथे एक काय सांगितलेली आहे आपल्याला, पिरॅमिड जे तुम्ही बघितलं असणार आहे, पिरॅमिडची इथे थेअरी सांगितलेली असणार आहे. जर पिरॅमिडचं थेअरी किंवा चिज्ञूचा सिद्धांत जर म्हटला तर तुम्ही असं एक पिरॅमिड काढून टाकायचं, त्याच्यामध्ये सगळ्यात वरती काय आहे, खूप मोठा चिज्ञू असणार आहे आणि त्या चिज्ञूला त्यांनी काय सांगितलेलं आहे, ईश्वर सांगितलेला असणार आहे, ठीक आहे. हा जो मोठा चिज्ञू दिसत आहे हा काय असणार आहे, ईश्वर असणार आहे. त्याच्यानंतर इथेचे छोटे छोटे जे आहे निम्न, नंतर उच्च, मग काय आहे उच्चतर, त्याच्यानंतर एकदम उच्च तत्वावरती असणारा, आणि मग सगळ्यात वरती काय असणार आहे, सगळ्यात मोठा चिज्ञू बसलेला आहे, तो म्हणजे ईश्वर, ओके. लॅबनिझच्या थेअरीमध्ये हे तुम्हाला पिरॅमिड काढता आलं पाहिजे, ठीक आहे. तर चिज्ञूच्या श्रेणी, तर त्यांनी चेतनेच्या या श्रेणी एकमेकांशी संबंधित आहे, परंतु या श्रेणी काही आगंतुक नाही, तर एक स्तर दुसऱ्या स्तराशी पूर्णतः संबंधित असते. आलं लक्षामध्ये? ज्या प्रकारे मी ही जे इथे हे काढलं होतं, पिरॅमिड काढलं होतं, असं हे एक जो स्तर आहे खालच्या पातळीचा, हे दुसऱ्या स्तरावरती अवलंबून असते, दुसरा स्तर तिसऱ्या याच्यावरती, तिसरा स्तर चौथ्या याच्यावरती. आता जसं तुम्ही बघा सायन्स शिकले असाल, ओके. सायन्समध्ये बघा तुम्हाला पिरॅमिड येतं, की वरच्याच ठिकाणी कोण बसला राहतो, खाली काय असते, गोटे असते. आलं लक्षामध्ये? एकदम छोटे छोटे बारीक गोटे. त्याच्यानंतर काय असते, मातीमध्ये काय असते, गवत असते. आलं, गवत कोण खातं, जे छोटे छोटे कीटक, त्याच्यातले जे कीटक छोटे राहते ते खाते. नंतर कोण राहते, ते कीटकाला कोण खाते, ससे खाते, किंवा एखाद्या म्हणून आपण जे छोटे प्राणी खाते, आणि मग त्या सस्याला वगैरे कोण खाते, असे जसे जे बघतं ना समोर, मग वरती कोण असते, गरुड असते, जो तो सगळ्यांनाच खाऊन घेते आहे ना, जो वरती फिरणारा राहते. अशा प्रकारची इथे सांगितलेलं असणार आहे. आलं लक्षामध्ये? थोडंसं डोक्यामध्ये, म्हणजे पिक्चरचं सांगितलं तर तुमच्या डोक्यामध्ये लक्षात येऊन जातं. आता ते म्हणतात की जसे निम्नपासून उच्चतर श्रेणीपर्यंत चेतनेचे विभिन्न स्तर इथे आहेत, त्याचप्रमाणे परिणाम इथेही पाहायला मिळते. तर गुणात्मक भेदही नाही, तर त्याच्यामध्ये निरंतरतेचा नियम इथे पाहायला मिळत असते. गुणात्मकतेच्याच गोष्टी नाही, तर निरंतरता असते पाहिजे, कंटिन्युटी असली पाहिजे. आणि या नियमाच्या आधारावर लॅबनिझचं सजीव, निर्जीव, चेतन आणि अचेतन समजलं. अचेतनमध्ये काय असणार आहे, त्रिकोण काढला तर इथे जो बेसिक दिसून राहिला, इथे काय असणार आहे, अचेतन असणार आहे, ठीक आहे. चेतन नंतर सेकंड जो रेष येणार आहे तिथे काय असणार आहे, चेतन, ठीक आहे. अचेतनच्या वरती चेतन.
असं, ठीक आहे. नंतर काय असणार आहे, निर्जीव चेतन, ठीक आहे, निर्जीव. नंतर काय असणार आहे, सजीव, ठीक आहे. अशी तुमची जी हे राहणार आहे, हे तुमचं काय असणार आहे, तुमचा जो भेद आहे याच्यामध्ये इथे समाप्त करत असल्याची इथे दिसून येते. म्हणजे वरच्या लेवलवरती सजीव असते, नंतर निर्जीव, त्याच्यानंतर चेतन, त्याच्यानंतर अचेतन. म्हणजे ज्याला कुठल्याच प्रकारचं चेतन तत्व नाही आहे त्याला अचेतन म्हटलं जाते. चेतन आणि अचेतन यांच्यात केवळ चैतन्याच्या न्यूनाधिक मात्रेचा इथे फरक असते, परंतु चेतना ही शून्य विश्व असूच शकत नाही. तर चैतन्य म्हणजे एखाद्या वस्तूची गतिमान होण्याची किंवा गती चालू ठेवण्यासाठी प्रवृत्ती असते, आणि चैतन्य म्हणजे जे असे वाढ होणारी असते, ठीक आहे. चैतन्य म्हणजे काय तर वाढ. म्हणून हालचाल किंवा क्रिया नसणारी द्रव्यच नसते, असे कोणतेच द्रव्य इथे किंवा वस्तू नसते की जी चैतन्याचा आविष्कार नसते. जे क्रियाशील अथवा जे निम्न अवस्थेमध्ये किंवा किन्मय अवस्थेमध्ये असणार आहे असं काहीच नसते. तर ते क्रियाशील किंवा चिंतनमय असते, तेच अस्तित्व त्याच्यामध्ये असलंच पाहिजे. म्हणजे काही प्रमाणात काय असो ना, त्याच्याने चिंतनमय रूपामध्ये पण ते अस्तित्वात असते. आणि लॅबनीज असे म्हणतात की कोणत्याही पदार्थाशिवाय गुण विस्तार नसून चैतन्य शक्ती म्हणजे फोर्स इथे पाहायला मिळत असते. आणि सततच्या तत्वाची ही जी कल्पना आहे तर लॅबनीजला गणिताच्या अभ्यासातूनच सुचली असावी असे आपल्याला वाटत असते. ओके, चला. सेकंड जो पॉईंट असणार आहे आपला तो असणार आहे वैयक्तिकतेचा नियम, ठीक आहे. आता इथे म्हटलं की वैयक्तिकचा जो नियम आहे तो लॅबनीजच्या तत्वात अंतिम तत्व हे वैयक्तिक विषय आहे. आणि जे विशेष पदार्थ चिन्हू म्हणजे मोनोड या चिन्हू अनंत आहेत, परंतु प्रत्येक चिन्हू हे व्यक्तिविशेष आहे. आता हे जे चिन्हू आहे हे काय आहे, अनंतत्व आहेच आहे, अंतिम पण आहे, पण ते कसं असलं पाहिजे, व्यक्तिविशेष असलं पाहिजे. म्हणून त्यांनी व्यक्तिविशेष म्हणजे पर्सननुसार म्हटलं ते वैयक्तिकतेच्या नियमामध्ये त्यांनी टाकलेलं असणार आहे, ठीक आहे. जसं आता म्हटलं की हा आहे, ब हा बच असणार आहे. जसं मी आहे तर मीच असणार आहे, तुम्ही आहे तर तुम्हीच असणार आहे, दुसरं कोणी होऊ शकते का, नाही. तर हा ब होऊ शकत नाही, एवढंच तर माहीत आहे. मी आहे तर मीच होऊ शकते, तुम्ही आहे तर तुम्हीच होऊ शकते, तुम्ही होऊ शकत नाही, तुम्ही मी होऊ शकत नाही. आलं लक्षामध्ये. म्हणजे अला अस म्हणावं लागेल, बला बस म्हणावं लागेल. अला तुम्ही ब म्हणू शकत नाही. जर असं म्हटलं की तुम्हाला वेड्यामध्ये टाकणार आहे म्हणजे अला हा काय म्हणते ब म्हणत आहे. जसं आपण ल आणि ळ मध्ये इथे काय करते, तोतडे लोक फरक करते, ल म्हणायचं तर ळ म्हणते, काही काही लोकांना प्रॉब्लेम असते त्याप्रमाणे. तर ब हा होऊ शकत नाही एवढं तर आपल्याला कळतंच. म्हणून एक चिन्हू दुसऱ्यासारखा नाही, तर ते सर्व चिन्हू हे आपापल्या ठिकाणी व्यक्तिविशेष असते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, हा अच असते, ब हा बच असते. आता इथे क म्हटलं तर क हा काय असणार आहे, कच असणार आहे, हा होऊ शकत नाही, ठीक आहे. म्हणजे हे जे सांगितलेलं असणार आहे या चिन्हूमध्ये एक वेगळं वैशिष्ट्य तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे, मध्ये वेगळं वैशिष्ट्य पाहायला मिळणार आहे. हे होऊ शकत नाही, म्हणजे हे क होऊ शकत नाही, क हे होऊ शकत नाही. आलं लक्षामध्ये. म्हणजे यांचं एकमेकांचा वेगळा विचार करायची गरज नाही आहे. ला वेगळं इथे चिन्हू सांगितलेलं असणार आहे, त्याच्यात वेगळं वर्णन सांगितलं असणार आहे, वेगळी त्यांची आपण म्हणून की खूप म्हणजे क्वालिटी असणार आहे. सर्व चिन्हूंना वेगवेगळे मानल्यानेच लॅबनीज अनेक अंतिम तत्वाचा स्वीकार करतो आणि त्यांच्या मते या विश्वात अनेक चिन्हू आहेत आणि सर्वच चिन्हू परमतत्व अर्थात अंतिम तत्व आहे आणि या असंख्य चिन्हूलाच लॅबनीजने द्रव्य म्हटलेलं असणार आहे. आता बघा हे जे चिन्हू सांगितलेलं असणार आहे, तर आलं लक्षामध्ये तुमचा चिन्हू म्हणजे काय असणार आहे. चला, तर चिन्हूच म्हणजे काय आहे, एकदम परमतत्व आहे, अंतिम तत्व आहे आणि या असंख्य चिन्हूलाच त्याने लॅबनीजनी काय म्हटलेलं आहे, द्रव्य म्हटलेलं आहे. द्रव्य आणि सबस्टन्स म्हटलेलं असणार आहे. चला, आता आपण तिसरे जे आहे ते बघणार आहोत नियम. आता सामंजस्य नियम, ठीक आहे, लॉ ऑफ हार्मोनी. आता चिन्हू अनेक आहेत
आताच बघितलेलं आहे, असू शकते, ब होऊ शकत नाही. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही एखाद्या वस्तूला बघितलं ते काय वेगवेगळेच होणार आहे. आणि त्यांचे आपापले स्वतःचे काय आहे एक वेगळं अस्तित्व असते. ते पूर्ण स्वतःमध्येच पूर्ण असे स्वतंत्र असते, परंतु सर्वांमध्ये एकतासुद्धा असते. विविधतेत सामंजस्य आहे. चिन्ह भिन्न भिन्न असूनही ते एका सामान्य सूत्रात इथे बांधल्या गेलेले असते. जर या सामान्य सूत्राचा जर आपण स्वीकार केला नाही तर लेबनिझच्या अनंत द्रव्याची आणि अनंत संसाराची इथे रचना करणे कशी काय शक्य आहे. सर्वांचे स्वरूप पूर्णपणे भिन्न आहे आणि सर्वांचा संसारही पूर्णपणे काय आहे वेगवेगळा असणार आहे. आलं लक्षामध्ये. आता बघा, आपल्या पण जेव्हा सोसायटीमध्ये राहतो तर तेव्हा इथे कितीतरी घर असते, फॅमिली असते आणि त्या फॅमिलीमध्ये वेगवेगळे लोक असतात. आई बाबा भाऊ बहीण सगळेच असतात. लग्न झाल्याच्या नंतर त्याची फॅमिली, त्याच्या मुलं झाल्याच्या नंतर त्यांची फॅमिली. म्हणजे बघा, आपण एवढ्या याच्यामध्ये व्हेरायटीमध्ये आपल्याला सगळ्यांचे चेहरे वेगळे, त्यांचे मतं वेगळे. कोणाच्या घरी 5 लोक असतील तर सगळ्यांचे मतं, सगळ्यांचे हाईट, सगळ्यांचे कलर सगळेच वेगवेगळे असणार आहे. म्हणून ते म्हणतात की ह्या अनंततेच्या याच्यामध्ये सामान्य सूत्राच्या नुसार ते म्हणतात की अनंत द्रव्याची अनंत संसाराची ही जी रचना केलेली असणार आहे ती पूर्णतः काय आहे संपूर्ण आहे, स्वयंपूर्ण आहे, भिन्न आहे. आणि हा सर्वांचा जो संसार आहे या चिन्हूचा हे काय आहे पूर्णपणे वेगवेगळं आहे, भिन्न भिन्न इथे पाहायला मिळत असते. आता त्यामुळे विश्वातील आंतरिक एकता किंवा सामंजस्य समाप्त होऊन जाईल. या आंतरिक एकतेच्या व्याख्येकरिता लेबनिझने चिन्हूमध्ये चेतन शक्तीची कल्पना केलेली असणार आहे. आता बघा, हे भिन्न भिन्न आहे तर त्याच्यामध्ये चेतन तत्व असणारच आहे, पहिले सांगितलं होतं. आणि हे चिन्हू काय आहे भिन्न भिन्न आहेत, परंतु त्या प्रत्येकाच्या चेतनाच्या शक्तीचे प्रमाणही भिन्न भिन्नच आहे. कोणताच चिन्हू अचेतन अथवा शक्तिहीन नाही. चिन्हूत आंतरिक एकता आहे, त्यामुळेच विश्वात सामंजस्य आणि व्यवस्था आहे. या एकतेचेच कारण काय असणार आहे ईश्वर असणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे जे चिन्हू सांगितलेले आहे, मोनॉड सांगितलेले असणार आहे, तर प्रत्येकाच्या चेतना शक्तीचे प्रमाणही भिन्न भिन्न वेगवेगळे असतात. आणि कोणताच चिन्हू अचेतन अथवा शक्तिहीन नाही, तर त्याच्यामध्येच त्या चिन्हूमध्येच आंतरिक एकता आहे, विश्वातील सामंजस्य आणि व्यवस्था काय आहे हे त्यांचे एकच सूत्रामध्ये जर बांधायचं काम कोणी केलेलं आहे ईश्वरांनी केलेलं आहे. आणि सगळ्यात मोठा टॉप लेवलवरती कोण बसलेला आहे ईश्वर बसलेलं असणार आहे. त्याला पण त्यांनी काय म्हटलेलं आहे चिन्हू म्हटलेलं असणार आहे. ठीक आहे. तर चला, लेबनिझ यांचा जो पूर्वस्थापित सामंजस्याचा जो करार आहे त्यांनी सांगितलेला नियम सांगितलेला आहे. या चिन्हूमध्ये पारंपरिक एकता आणि विश्वातील व्यवस्था ईश्वराद्वारे पूर्वीपासूनच ते स्थापित आहे. म्हणजे ईश्वरांनी ही जी विश्वाची व्यवस्था केलेली आहे तर पहिलेपासूनच स्थापित आहे, याच्यामध्ये कुठलाच फरक नाही आहे. आणि ह्या पूर्वस्थापित सामंजस्याच्या सूत्रात बद्ध होऊनच सर्व चिन्हू एकसारखेच कार्य करत असतात. आता बघा, आपण जेव्हा जन्माला आलेलो आहोत तर म्हणजे आपण काही ना काही कार्यासाठीच आलेलो असणार आहे. आपल्यामध्ये काही ना काही गोष्टी असते. इथे कोणीच असं आहे नाही का जो फुक्कट इथे आलेला असणार आहे. कोणामध्ये काही ना काही क्वालिटी असते आपलं पोटपाणी पाहण्यासाठी. ठीक आहे. किंवा समोरचं आपण काय करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहीत असते, असं कोणीच नाही आहे. एखादा दगडही म्हटला की त्यालाही कुठला जर आकार दिला तर त्याचं पण एक कार्य देवाने ते ठरवून दिलेलं आहे आणि तो तिथे काय करते स्थापित होत असते. म्हणून म्हणतात की कोणी असं फुकट आलेलं नाही आहे. देवाने काय तर पृथ्वीवरती काही एवढे लोक आहे तर काही असं पाठवलेलं नाही आहे, तर त्याच्यामध्ये काही ना काही विशेष गुण इथे पाठवलेले असणार आहे. आणि चिन्हू अनेक आहेत, परंतु सर्वांचा स्वभाव नियम आहे वेगवेगळा असणार आहे, नियत असणार आहे. तर चिन्हूत अनंत विकासाची शक्यता विद्यमान आहे. ही शक्यता एका निश्चित क्रमाने होत असते आणि या निश्चित क्रम चिन्हूच्या नियत स्वभावाचे काय असणार आहे फलक असणार आहे. म्हणजे इथे जो पूर्वस्थापित जे पहिलेपासून मांडलेलं असणार आहे ते नंतरही होणार आहे. कोणी असं आलेलं नाही आहे का ज्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची क्वालिटी नाही आहे, कुठल्याच प्रकारचं गुण नाही आहे. सगळेच जण आपापले काही ना काही कामधंदे करत असतात आणि आपल्या पोटापाण्याची सोय करत असतात. म्हणजे ज्याला काही येतही नाही तरी त्याला काही ना काही इथे त्याच्यामध्ये सुप्त गुण इथे सापडत असते, असं कोण म्हणतात तर लेबनिझ म्हणतात. आणि सगळंच क्रमबद्ध सगळ्यांनी करून ठेवून दिलेलं आहे. तो सगळ्यात मोठा चिन्हू कोण असणार आहे ईश्वर असणार आहे. ठीक आहे. आता आपला चौथा जो आहे तो आपण बघूया. तेव्हा तो 3च सांगितले होते, हा एक चौथा याच्यामध्ये ॲड केलेला आहे पर्याप्त कारणाचा नियम.
ठीक आहे. आता हे तर पर्याप्त कारणाचा नियम काय आहे, तर या नियमाद्वारे असे सिद्ध केले जाते की एखाद्या वस्तूची सत्ता सिद्ध करण्यासाठी पर्याप्त आधार आवश्यक असते आणि कारण असणेही आवश्यक आहे. पर्याप्त आधार तर द्यायला पाहिजे ना, आहे ना. आणि त्याची आवश्यकता काय आहे हेही महत्त्वाचं असणार आहे. संपूर्ण विश्व कार्यकारणाची शृंखला आहे, परंतु सर्वप्रथम कारण हे तर स्वयंभू आणि अकार ज्याचा दुसरे कोणतेच कारण असू शकत नाही असे ते स्वतःचे कारण अर्थात स्व आधार आहे. ते आहे परम कारण, तो असणार आहे ईश्वर असणार आहे. म्हणजे जो स्वतःचंच कारण आहे, स्वतःचंच कार्य असणार आहे, त्याला कुठल्याच गोष्टीचं कारण द्यायची गरज नाही आहे. आणि ते काय आहे, त्याला कुठल्याच प्रकारचं आधाराची गरज नाही आहे. एकच असला पाहिजे, ते आहे आपला ईश्वर असला पाहिजे, परम द्रव्य असला पाहिजे, परमतत्व असले पाहिजे. आणि या लॅबिलिटीज अनिवार्य आणि संभाव्य सत्तेच्या आधारे स्पष्ट करतात की अनिवार्य सत्य अवरोध नियमावरतीच आधारित आहे, परंतु संभाव्य जो सत्य आहे हा पर्याप्त कारणाच्या सत्यावरती आधारित आहे. लॅबिलिटीजच्या मते या विश्वात नाही तर अशा अनेक विश्वात ईश्वराची काय आहे शक्यता इथे पाहायला मिळत असते. आणि आता या ठिकाणी एक प्रश्न असा निर्माण होतो की अशा अनेक विश्वाची जेव्हा उत्पत्ती शक्य असेल तर याच विश्वाची रचना का झाली. खूप मोठा प्रश्न आहे, खूप गुढ इथे आपल्याला क्वेश्चन सांगितलेलं असणार आहे. का बरं झाली, डोक्यामध्ये विचार येते ना, अरे मैं क्यों आया हूँ. मग आपल्याला विचार करता मग आपण इथे कसं काय आलेलं आहो, अरे आपल्याला ईश्वराने पाठवलेलं असणार, ईश्वराची काही ना काही किमया असणार आहे, विश्वाच्या इथं उत्पत्तीसाठी त्याला काही ना काही गरज असणार आहे. असा आपण जेव्हा विचार करत असतो तेव्हा तो गाढा अभ्यास इथे आपल्याला पाहायला मिळत असते. जर अनेक विश्व इथे शक्य असतील तर या सुद्धा विश्वाची शक्यता नसली पाहिजे, परंतु ईश्वराने अनेक शक्य विश्वापैकी याच विश्वाची निवड केली, कारण की याच विश्वात अनेक पूर्णता होती आणि हीच पर्याप्त कारणता होती. आणि म्हणूनच हे विश्व सर्व विश्वापैकी काय आहे, सर्वश्रेष्ठ विश्व इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नंतर निसर्गात खंड किंवा पोकळीता पाहायला मिळत असते. कसलाच इथे वाव नाही. सातत्याच्या नियमानुसार कंटिन्युटी जेव्हा आलं तर निसर्ग हा अविरतपणे चालणारी श्रेणी असणार आहे, ते कोणासाठी थांबत नाही. निसर्गाचा नियम एकदम परफेक्ट असते आणि निसर्गातील सर्व घटक अखंडितपणे काय म्हणून काय म्हणून त्याला काय म्हणून आपण एकदम म्हणजे निरंतर इथे कंटिन्युटी चालत असते. त्याचा जो क्रमबद्ध असो कधी पण खंडित होत नाही. आणि त्यामध्येच इथे आपल्याला गुणात्मक भेदही क्रियाच्या प्रकारानुसारच इथे ठरत असते. स्थिरता काय आहे, त्याची गती काय आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, यातील फरकही इथे अंशात्मक असला पाहिजे, पूर्णत्व नाही. फक्त त्याच्यामध्ये छोट्या गोष्टी असते की कुठल्या चांगल्या गोष्टी आपल्यासाठी, कुठलं वाईट आहे हे आपल्याला कळत असते. स्थिर काय आहे, गती काय आहे हे तुम्हाला माहीत असते. विश्वातील कोणतीच गोष्ट अर्थहीन नाही. अतिरिक्त म्हणजे सुपरफ्लोज ते आपण म्हणून असंबंध नसते. तसेच निसर्गातील कोणतेच दोन वस्तू व घटना त्यात कामून आपण तंतोतंत एक समानच नसतात, तर त्या पूर्णपणे परस्पर समान असल्या तर त्या एकच व अभिन्न होऊन जातील. आणि हाच लॅबिलिटीजचा अविवेकतेच्या अन्यतेचा नियम असणार आहे. आणि ज्याप्रमाणे सर्व वस्तूत संपूर्णपणे भिन्न नसतात त्याचप्रमाणे त्या पूर्णपणे एकही नसतात. बघा, पूर्णपणे भिन्नही नाही आहे, पूर्णपणे एकही नाही आहे. आणि प्रत्येक चिन्हूची जी भिन्नता आहे ही त्याच्या क्रियाशीलता अथवा शक्तीवरूनच ओळखली जाते की तो किती क्रियाशील आहे आणि किती त्याच्यामध्ये सामंजस्य असणार आहे, किती शक्ती आहे, किती पॉवर आहे. आणि प्रत्येक चिन्हूला आपण आहोत आणि असे असण्यासाठी समर्थात्मक कारण असते. यालाच पर्याप्त हेतूचा नियम इथेच म्हटल्या गेलेलं असणार. म्हणजे पर्याप्त हेतू असला पाहिजे ना. म्हणजे कुठली घटना, एक घटना दुसऱ्या घटनावर तंतोतंतपणे जुळत आहे का, त्याच्यामध्ये पूर्ण भिन्नता आहे का, ते एकमेकांपासून का बरं वेगळं आहे हेही आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणजे जो पर्याप्त कारण, त्याचा जो हेतू आहे हे इथे आपल्याला इथे सांगावं लागते. आणि आपण मागे पाहिल्याप्रमाणे चिन्हूची एक अखंड श्रेणी असते, खंडित नसते, मर्यादित नसते, अमर्यादित असते. आणि या श्रेणीतील प्रत्येक घटक चिन्हूला स्वतःचे अनन्य साधारण आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्य करावयाचे असते. आणि हे जे चिन्हू आहे हे असमर्थ असते. म्हणून श्रेणीतील एखादा घटक चिन्हू कितीही कमी किंवा सामर्थ्यवान अथवा क्षीण असला तरी त्याला
संपूर्ण जे आहे निसर्ग श्रेणी तर स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण व अनन्यसाधारण असे स्थान असते आणि याचे हे कार्य इतर कोणत्याही चिन्हू करू शकत नाही. ज्याला दिलेले आहे त्याचे वैशिष्ट्य आहे, त्याची काय म्हणून आपण अनन्यसाधारण महत्त्व आहे. सगळ्यांचं इथे वेगवेगळं वैशिष्ट्य दिलेलं आहे, निसर्ग श्रेणी दिलेली आहे, निरंतरता दिलेली असणार आहे आणि म्हणूनच अशा प्रकारे पर्याप्त कारणता नियमामुळेच मग ईश्वरापर्यंत पोहोचू शकते आणि ईश्वरालाच सर्व शक्य विश्वापैकी एकाचीच तो काय करतो, निर्मिती इथे करत असतो असं कोण म्हणतात, लॅबनिटीजने सांगितलेलं असणार आहे. हे जे चारही नियम जे सांगितलेले आहे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतरचा थर्ड व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे नाही हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा. मी कुठे राहते आहे, मी काय करते आहे याच्यावरती तुम्ही डिस्कशन करू नका आणि मला असे मेसेज पाठवू नका, कारण तुमचं महत्त्वाचं काम काय आहे की तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर चला व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित नोट्स काढून घ्या तुम्ही तुमच्या बुकमध्ये. थर्ड व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. बाय.